कधी ना कधी हृदयाची धडधड वाढलेली आपण अनुभवलेली असते. अचानक घामसुद्धा फुटलेला असतो, कधी पोटात गोळा आलेला असतो, किंवा अचानक एखादी गोष्ट किंवा व्यक्ती समोर आल्यानंतर आपण फ्रीजसुद्धा झालेला असतो. दिस इज फिअर, अ नॅचरल, युनिव्हर्सल अँड मोस्ट कॉमन इमोशन. जगातल्या प्रत्येकाने ही अनुभवलेली असते. जगात असा एकही माणूस तुम्हाला सापडणार नाही की ज्यानं भीतीचा अनुभव कधीच घेतलेला नाही. तर ही भीती म्हणजे नेमकं काय आणि ही सतत आपल्याला चिकटून का बरं असते? वेलकम बॅक टू डॉक्टर स्नेहाज इनसाइट. सो fear is brain's alarm system, a survival mechanism that is designed to protect us from danger. याचं मूळ आपल्या ॲमिगडालामध्ये आहे, भावनिक मेंदूमध्ये आहे. जेव्हा आपल्याला एखादा धोका आहे असं आपण पाहतो तेव्हा ॲमिगडाला काय करतो तर तुम्हाला फाईट किंवा फ्लाईट असा सिग्नल देतो. त्यामुळे काय होतं, आपल्या हृदयाची पंपिंग वाढते, आपले स्नायू ताठर होतात, आपण लढण्यासाठी किंवा पळण्यासाठी तयार होतो. म्हणजे काय, आपण अधिक सावध बनतो. म्हणजे लक्षात आलं का, भीती वाईट नाही आहे. या भीतीमुळंच तर आपले पूर्वज आपल्या ह्या हिंस्र प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करू शकले. भीती दोन प्रकारची असते, जन्मजात म्हणजेच इनेट फिअर आणि शिकलेली म्हणजेच लर्न फिअर. इनेट फिअर अगदी आपल्या जन्मापासून आपल्यासोबत असते. ती आपल्या ब्रेनमध्ये जणू हार्डवायर केलेली असते. म्हणजे उंचीची भीती, अंधाराची भीती, प्राण्यांची आपल्याला वाटणारी भीती. बाळ जेव्हा गर्भाशयात असतं तेव्हा त्याला कशाचीही परिसराची जाणीव नसते, तेव्हा तिथं त्याला सेफ फील होत असतं. पण एकदा का ते गर्भाशयाच्या बाहेर आलं तेव्हा त्याचा आजूबाजूच्या परिसराशी संबंध येतो, प्रकाशाशी संबंध येतो. तेव्हा हे सगळं त्याच्यासाठी नवीन असतं. त्यावेळेला ते बाळ रडायला लागतं, कारण त्याला ह्या सगळ्याची सवय नसल्यामुळं त्याची भीती वाटायला लागते. लर्न फिअर म्हणजे आपण घाबरायलासुद्धा शिकतो बरं का. लर्न फिअर ही आपल्याला आपल्या अनुभवातून आलेली असते किंवा दुसऱ्यांच्या अनुभवातून सुद्धा आलेली असते, असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे पूर्वी कधी आपल्याला एखाद्या वेळेस डॉग बाईट झाला असेल तर पुढे केव्हाही आपल्याला जर कुत्रं दिसलं तर आपल्याला भीती वाटणं अगदी साहजिकच आहे. किंवा कोण्या अमुक एका प्राण्याला किंवा समजा सापाला आपले आईवडील जर घाबरताना आपण पाहिलं असेल तर आपल्यालासुद्धा त्या सापाची भीती वाटणं अगदी सहज आहे. पण कधीकधी आपल्याला उगाचच घाबरल्यासारखं होत असतं, आपल्याला कसलाही त्याबद्दलचा अनुभव आलेला नसतो, तरीसुद्धा आपल्याला भीती वाटत असते. त्याला आपण अँझायटी म्हणतो. आता अँझायटी आणि भीती यामध्ये फरक काय आहे तर जेव्हा रिअल एक्सटर्नल डेंजर असतं आणि त्यामुळं आपल्याला घाबरल्यासारखं होतं तर त्याला फिअर म्हणतात, भीती म्हणतात. पण रिअल एक्सटर्नल डेंजर नसताना, अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नसताना उगीचच आपल्याला जर घाबरल्यासारखं होत असेल तर त्याला अँझायटी म्हणतात. सायकोलॉजीमध्ये अगदी प्राईम, कोर, आदिम भीती कोणती मानली गेली आहे माहिती आहे? ती आहे अज्ञाताची, अनिश्चिततेची भीती. म्हणजे मी ट्रेनची वाट बघत थांबली आहे खरी, पण मला माहीत नाही आहे ट्रेन येईल की नाही. मी इंटरव्ह्यू देते आहे, पण मला माहीत नाही आहे माझा इंटरव्ह्यू कसा होईल, माझं सिलेक्शन होईल की नाही. किंवा एखादी व्यक्ती माझ्याशी प्रेमानं खरंच वागते आहे का, तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल कोणता दुष्ट हेतू चाललेला आहे. ही आहे अज्ञाताची भीती, अनिश्चिततेची भीती. आणि ही क्षणोक्षणी आपण आपल्यासोबत घेऊन वावरत असतो. यानंतर येणारा फिअर म्हणजे फिअर ऑफ डेथ, फिअर ऑफ फेल्युअर, फिअर ऑफ अबंडनमेंट. फिअर ऑफ डेथमध्ये माणसाला मरणाची अत्यंतिक भीती वाटत असते. प्रत्येकाची भीती वाटण्याची कारणं वेगळी असतात. म्हणजे कोणाला माझं ठरवलेलं उद्दिष्ट कंप्लीट नाही झालं तर काय म्हणून मृत्यूची भीती वाटत असते. काही जणांना आपल्या प्रियजनांपासून लांब जाण्याची भीती वाटत असते. काही जणांना मृत्यूनंतर काय होईल हे अगम्य असल्यामुळे भीती वाटत असते. किंवा काही जणांना माझ्यानंतर माझ्या मुलाबाळांचं कसं होईल यामुळं त्यांना मरणाची भीती वाटत असते. फिअर ऑफ फेल्युअरमध्ये काय होतं तर इथं कम्पॅरिझन होत असते. माझ्यापेक्षा माझ्या मित्राला मार्क जास्त पडले तर ते माझं फेल्युअर असेल का, माझ्यापेक्षा शेजारच्या मुलाला चांगल्या हुद्द्याची नोकरी मिळाली तर, किंवा मी समोर जर स्पीच देत असताना माझं काही चुकलं तर मला समोर बसणारे प्रेक्षक जज करतील का. हे सगळे फिअर ऑफ फेल्युअर्स आहेत. त्यानंतर येते ती म्हणजे फिअर ऑफ अबंडनमेंट, म्हणजे एकट्याला सोडून देण्याची भीती. पूर्वीच्या काळी शिक्षा म्हणून बघा वाळीत टाकायचे. त्यावेळी वाळीत टाकलेल्या कुटुंबाशी, लोकाशी, व्यक्तीशी समाजातल्या कोणत्याही व्यक्तीनं कसलाही व्यवहार करायचा नाही, अशा पद्धतीची ती शिक्षा असायची. ही शिक्षा म्हणजे त्या माणसाला असं वाटायचं यापेक्षा मला मरण दिलेलं बरं.
कारण माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे आणि वाळीत टाकणं ही सगळ्यात भयंकर शिक्षा माणसाला वाटते. तुम्हाला माहीत आहे का, प्रत्येक ते लक्षण जे आपण वेगवेगळ्या मानसिक आजारामध्ये पाहतो ते आपण नॉर्मल माणसाने सुद्धा कधी ना कधी अनुभवलेलं असतं. म्हणजे कधी ना कधी आपल्याला झोप लागत नाही अशी अवस्था निर्माण झालेली असते. कधी ना कधीतरी आपण कोणावर तरी संशय घेत असतो. कधी कधी आपण कोणत्या तरी गोष्टीसाठी फोबिक असतो. ही सगळी डिस्ट्रेस निर्माण करणारी लक्षणं मानसिक आजार कधी बनतात माहिती आहे का, जेव्हा ही सवय किंवा एखादी गोष्ट किंवा हा विचार आपल्या डेली रुटीनमध्ये अडथळा निर्माण करायला लागतो किंवा आपली प्रगती ज्यामुळं खुंटते तेव्हा त्याला मेंटल डिसऑर्डर आपण म्हणतो. तोपर्यंत तो डिस्ट्रेसच असतो बरं का. म्हणजे मला भीती वाटते की परीक्षेत मला कमी मार्क्स मिळतील किंवा मी फेल होईन म्हणून मी परीक्षेलाच बसणार नाही किंवा मी स्पर्धेत भागच घेणार नाही किंवा मला इंटरव्ह्यूची भीती वाटते म्हणून मी इंटरव्ह्यूज देणार नाही. ह्या सगळ्यामध्ये काय होतं आहे की तुमची प्रगती इथं खुंटली जाते. म्हणजेच तुमचं डिस्ट्रेसकडून डिसऑर्डरकडे तुम्ही कन्वर्ट व्हायला लागलेला आहात. एखाद्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असल्यामुळे त्याचे पाय अगदी लटलट कापत असतात, त्याला घाम फुटलेला असतो. तेव्हा शेजारचा माणूस त्याला म्हणतो की बाबा इथं एवढं घाबरण्यासारखं काही नाही आहे. किंवा त्याच्याच मनामध्ये विचार येऊ शकतो की बाबा इथं एवढं घाबरण्यासारखं काही नसताना मला हे सगळे फिजिकल सिम्पटम्स, मनामध्ये भीती का बरं दिसत आहेत. याचं उत्तर आहे आपल्या लिम्बिक ब्रेनमध्ये, प्राणीज मेंदूमध्ये. हा प्राणीज मेंदू आपल्या शरीराला असे पटापट इम्पल्स सोडत असतो की बाबा इथं काहीतरी भयानक चाललेलं आहे, इथं पळण्याची गरज आहे, फाईट करण्याची गरज आहे. त्यामुळं त्याचं शरीर जोरात पंपिंग सुरू करतं, त्याचे मसल्स ताठरतात आणि त्यामुळं त्याला असे सिम्पटम्स दिसायला लागतात. आणि त्यावेळी आपला जो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स असतो, जो विचारी मेंदू असतो, प्रगत झालेला ब्रेन असतो की जो आपल्याला इव्होल्युशनरी प्रोसेसमधून मिळालेला आहे, तो फक्त एकच इम्पल्स पाठवू शकतो की बाबा इथं भिण्यासारखं काही नाही आहे. पण हे 50:1 म्हणजे 1:50 असा रेशो असल्यामुळं माणसाला पटकन त्या मनात येणाऱ्या भीतीवरती कंट्रोल ठेवता येत नाही. म्हणून आपल्या समाजामध्ये विवेकानं वागणारी लोक जरा कमी दिसतात. कारण आपण आपल्या लिम्बिक ब्रेनला चिकटून राहिल्यामुळं, तो अधिक ॲक्टिव्ह राहिल्यामुळं आपल्याला विवेकनिष्ठ वागताना बरेच प्रॉब्लेम येतात. पण मग या भीतीला ओव्हरकम कसं करायचं? आपल्या मनात येणाऱ्या भीतीबद्दल आपण विवेकनिष्ठ विचार कसे बरे करणार? तर यातलं अगदी फंडामेंटल टूल म्हणजे ॲक्सेप्टन्स. ॲक्सेप्ट द सिच्युएशन ॲज दिस आर. ॲक्सेप्ट युअर सेल्फ ॲज यू आर. यामुळं काय होणार आहे? यामुळं आपलं ओव्हर थिंकिंग थांबणार आहे. आणि जेव्हा आपण ओव्हर थिंकिंग करायचं थांबवतो तेव्हा आपोआप आपली भीती कमी झालेली आपल्याला दिसून येते. यामध्ये येणारा दुसरा मुद्दा म्हणजे जनरलायझेशन बिलकुल करायचं नाही. म्हणजे एखाद्या मित्राच्या बाबतीत आपल्याला वाईट अनुभव आला तर सगळे मित्र असेच असतात असं जनरलाइज्ड स्टेटमेंट करून आपल्या मनामध्ये भीती अजिबात निर्माण करायची नाही. तिसरा मुद्दा म्हणजे भीतीला हळूहळू सामोरं जाणं. आपण जोपर्यंत भीतीचा सामना करत नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. यातला चौथा मुद्दा म्हणजे भीतीबद्दलचा दृष्टिकोन बदलायचा. भीती म्हणजे आपल्यासाठी अडथळा असा विचार न करता भीती म्हणजे एक संधी आहे. आपण तिला फेस केलं की आपल्या पर्सनॅलिटीमध्ये, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये चांगले बदल होणार आहेत असा दृष्टिकोन ठेवायचा. त्यानंतर पाचवा मुद्दा येतो की स्वतःला आव्हान द्यायचं, विचारायचं की खरंच आत्ता मला भिणं गरजेचं आहे का. 6 पॉइंट इज प्रॅक्टिस रिलॅक्सेशन टेक्निक्स लाईक डीप ब्रिदिंग, मेडिटेशन, आसनाज लाईक शवासनं, योगा अँड माइंडफुलनेस. लक्षात घ्या, फिअर इज नॉट युअर एनिमी, इट्स अ टीचर शोइंग यू एरियाज व्हेअर यू ग्रो स्ट्रॉंगर. आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला एन्झायटी असू द्या, फिअर असू द्या, नाहीतर फोबिया असू द्या, आपण ते कंट्रोल करू शकतो. Let's journey together towards the fearless, empowered life. Thank you.